श्रीरामपूर शहराच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरला जाणारा अभिनव क्षण रविवारी साकारला। शहराच्या मध्यवर्ती भागात उभारलेल्या शिवसृष्टीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे भव्य अनावरण जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तर उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या शुभहस्ते पार पडले। खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या ऐतिहासिक सोहळ्यास शहर व परिसरातील लाखो शिवभक्तांची उपस्थिती होती। जय जय शिवरायच्या गजरात संपूर्ण परिसर दुमदुमला। गेल्या 3 दशकांपासून शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारावा अशी मागणी होत होती। अनेक वर्षांच्या पाठपुराव्यानंतर अखेर ती मागणी पूर्णत्वास आली। या कार्यासाठी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर आणि माजी तालुकाध्यक्ष दीपक पटारे यांनी विशेष पुढाकार घेतला। 8 नोव्हेंबर 2023 रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले होते। त्यानंतर केवळ 8 दिवसांत म्हणजे 16 नोव्हेंबर 2023 रोजी तत्कालीन महसूल व पशुसंवर्धन मंत्री आणि सध्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीतून 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून या कार्याला गती दिली। डॉ. सुजय विखे पाटील यांनी समन्वय साधत काम तात्काळ पूर्ण व्हावे म्हणून प्रयत्न केले। त्यांच्या प्रयत्नांमुळेच पुतळा आणि परिसराचा विकास अल्पावधीत पूर्ण झाला। अनेक वर्षे अडकलेला हा विषय अखेर साकार झाला आणि शहराला आपल्या लाडक्या राजाचा भव्य पुतळा लाभला। अनावरण सोहळ्या दिवशी सकाळपासूनच शहरात शिवभक्तांची गर्दी उसळली होती। जयघोष, ढोलताशांचा निनाद, भगव्या पताका आणि शिवरायांच्या जयघोषाने वातावरण भारावून गेले। अनावरणानंतर नागरिकांनी शिवसृष्टीला भेट देत पुतळ्याचे दर्शन घेतले। अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू झळकत होते। नगर परिषदेतर्फे पुतळ्याभोवतीचे सौंदर्यीकरण आणि चबुतऱ्याची उभारणी आकर्षक पद्धतीने करण्यात आली आहे। नाशिकचे सुप्रसिद्ध शिल्पकार शरद मार्तंड मैद यांनी हा 12 फूट उंच ब्रांझधातूचा पुतळा साकारला असून आर्किटेक्ट चव्हाणी यांनी परिसराच्या वास्तुरचनेत मोलाचे योगदान दिले आहे। विजन प्लस न्यूजसाठी सायरा सय्यद, श्रीरामपूर।